मयुरेश पारकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर माझी वहिनी पण आणि मयुरेश पण दोघंही आले आहेत आणि दुसरी आमची एक सुनबाई पण आली आहे. खरोखर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर्व कुटुंबासाठी झाल्या पाहिजेत. मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय वारकरी भजनीबुवा कैलासवासी सदानंद गोविंद कानडे यांच्या स्मरणार्थ माझे परममित्र सन्माननीय संदेश कानडे बुवा सदानंद कानडे यांनी मला जवळजवळ 27-28 वर्ष भजनामध्ये कोरस केला. ते सदानंद कानडे एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आलेले आहेत सन्माननीय संदेश कानडे आणि बंधुप्रेम म्हणून या ठिकाणी मला हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सोहम हरीश मेजारी कासारडे ब्राह्मणवाडी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कैलासवासी संजय तामनकर यांच्या स्मरणार्थ कुमार रोहन कुडतरकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रवीण जनार्दन मेस्त्री कासारडे दाबवाडी यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. प्रवीण माझा परम मित्र आहे. मनापासून लाख धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष सन्मान्य प्रवीण रमाकांत मरगत साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून चांगलं सत्कर्म आणि या विभागाचा विकास हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
काय सुंदर असं मगाशी आमच्या पेडणेकर बुवांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्षाचं आयुष्य जगले. किती? 50. 1630 ते 1680. पण या 50 वर्षामध्ये छत्रपतींनी जे काय करून ठेवलंय, आज 450 वर्ष झाली तरी हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. बरोबर ना? हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. कारण एकदा छत्रपतींचं नाव घेतलं की अंगावरचा रोमान रोम जागा होतो. बरोबर ना? म्हणून मरावी बरी कीर्ती उपयोगी. मनुष्य किती वर्ष जगला याच्यापेक्षा जगलेल्या आयुष्यामध्ये काय केलं याला जास्त महत्व आहे. बरोबर ना? आणि म्हणून बघा 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. 33 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतात. पण एकही मंदिर नसताना अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य केलं. त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. अरे ताजमहाल कोणही बांधतो. ताजमहाल कोणही बांधतो. बांधणाराचे हात कोणही छाटतो. अरे ताजमहाल कोणही बांधतो. बांधणाराचे हात कोणही छाटतो. पण पाण्यावर किल्ला बांधतो त्या छत्रपतींना आम्ही मानतो. त्या छत्रपतींना आम्ही मानतो. त्या छत्रपतींना आम्ही मानतो. आणि म्हणून सांगतोय का हा एकच राजा. हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. शिवाजी महाराज खरोखर त्यांच्याबद्दल काय बोलावं. आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. बरोबर ना बुवा की आज या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढं कर्तृत्व केलं. आणि संभाजीराजे बरोबर ना फक्त 27 वर्ष आयुष्य. किती? 27. बरोबर ना? सॉरी 31 वर्ष. 31 वर्षाचं आयुष्य संभाजी राजांना मिळाले. पण त्याने किती? 259 किल्ले जिंकले. पण एकदाही हरले नाही ते संभाजीराजे. पुत्र कसा असावा बघा. बरोबर ना? आणि म्हणून मगाशी बुवांनी सांगितलं की कुरकुरा खाऊन काय होणार. बरोबर ना? आवळे चिचे ह्या खाल्यात संभाजीराजे जन्मात कसे येणार. छत्रपती जन्माला कसे येणार. बरोबर ना? बुवांनी मगाशी सांगितले काय सांगितलं की डोळे लागतं चिचेचे आवळ्याचे तंबाखूच्या मशेरीचे आणि कसले बघा.
तर सांगण्याचं तात्पर्य काय म्हणते लक्षात घ्या. छत्रपतीने हे कर्तृत्व करून ठेवलं म्हणून हे राज्य माझ्या शिवछत्रपतींचं आहे. मरावे परिकीर्ती रूपावर आहे. आणि त्याच्यानंतर छत्रपतींच्या नंतर त्या महाराष्ट्रामध्ये ताट मानेनं उभं राहायला कोणी शिकवलं असेल आपल्याला तर हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, बरोबर ना. या ठिकाणी या विभागाचे नगरसेवक सॉरी या विभागाचे लोकप्रिय असे आमदार, नवनिर्वाचित आमदार, आमचे मित्र या ठिकाणी बाळा नरसाहेब आलेले आहेत. जोरदार टाळ्या सर्वांनी या ठिकाणी वाजवायच्या. नरसाहेब, तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना परमेश्वराने पूर्ण कराव्या अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखर आम्हाला अभिमान आहे कारण आमचे जवळचे पाहुणे आहेत. हा बोला 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 बोला. हॅलो. आपल्या विभागातील नववर्षित आमदार श्री अनंत बाळानर साहेब यांचे आगमन झालेले व तसेच श्री मंदार मोरे साहेब यांचे देखील जोरदार टाळ्या वाजवा सर्व. जोरदार टाळ्या वाजवा. स्वागत साहेब नमस्कार. या या. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करतो. त्यांनी इकडे पुढे आसनाग्रस्त व्हायचं आहे. बुवा 2 मिनिटं फक्त घेतो. घ्या घ्या घ्या. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. स्वागत करा साहेबांचं पहिलं. हॅलो 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 हॅलो. बघा, आमदार कसे असावेत, सर्वसामान्य जनतेमध्ये बसणारे, नाहीतर आमच्या कोकणातली एक रत्न खरोखर तुमच्या चरणावरती लोटांगण घालतो, कारण सर्वसामान्य बसणारे आमचे आमदार. बरोबर. सत्कार होऊ देत, करून घ्या. हॅलो 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 हॅलो. हॅलो. श्री अनंत बाळानर साहेब यांना तो विनंती करतो की रतनमाय वेलफेअर सोसायटी तर्फे तुमचा थोडासा सत्कार होईल, छोटासा, तो मनपूर्वक स्वीकार करायचा आहे. सालावतप्रमाणे याही वर्षी रतनमाय वेलफेअर सोसायटी तर्फे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आलेले होते. तसेच महिलांसाठी हळदी कुंकू व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे महिलांचे डान्स, ऑर्केस्ट्रा किंवा इतर काही न ठेवता आम्ही देवभक्ती मार्गाने भजन असे रूपी डबलबारी आम्ही दरवर्षी ठेवतो. व महिलांसाठी डबलबारी ठेवण्याचं कारण म्हणजे आता समजा इकडे डान्स किंवा काही ठेवलं, सर्व पाठच्या खुर्च्या रिकाम्या राहिल्या असतात, म्हणजे बोलत नाही, सॉरी. श्री नववर्जित आमदार, आपले लाडके जोगेश्वरी विभागाचे आमदार श्री अनंत बाळानर साहेब यांचा सत्कार आमचे रतनमाय वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष श्री प्रकाश आमरसकर करतील. मनपूर्वक आमदार साहेबांचे स्वागत व सहर्ष धन्यवाद. व तसेच माननीय आमदार श्री अनंत बाळानर यांचे मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून इकडे हजर राहिल्याबद्दल धन्यवाद. हॅलो बुवा, लक्षात ठेवा, घरातलो आमदार असत आणि प्रत्येक प्रोग्रामला त्यांची हजेरी असत. एक गाणं होऊन जाऊ द्या. साहेब 2 मिनिटं बसा. तसेच जोगेश्वरी विभागातील शिवसेना शाखा प्रमुख 74 1
जोगेश्वर विभागातील विधानसभा समन्वय रवींद्र बाबा साळवी त्यांचे देखील इकडे हजर राहिल्याबद्दल आभार मागतो व तसेच रतनमाय वेलफेअर सोसायटी तर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. साहेब जरा बसा, थोडं बसा. व तसेच आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 74 जोगेश्वरी 74चे शाखा प्रमुख श्री मंदार मोरे साहेब यांचं देखील रतनमाय वेलफेअर सोसायटी तर्फे प्रथम स्वागत व तसेच सोसायटीचे सभासद श्री अनिल गुरव यांचा मंदार मोरे साहेबांचा सत्कार करतील, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. विधानसभा समन्वय बाबा साळवी यांनी इथे वेळात वेळ काढून इथे हजर राहिल्याबद्दल रतनमाय वेलफेअर सोसायटी तर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. असे सहकार्य करावे. आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद. श्री सत्यनारायण चरणी नतमस्तकोन रतनमाया वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून सालावतप्रमाणे सत्यनारायणाची महापूजा, त्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि आज या ठिकाणी आमचे कोकणातले कोकण रत्न दोन या ठिकाणी आपला भजनाचा आविष्कार साजरा करतायत. ते पारकर बुवा, पेडणेकर बुवा, आपण सगळे या विभागातील रहिवासी. मी आपल्यासमोर जास्त बोलणार नाही, कारण एक चांगला रंगात आलेलं भजन मला पण बुवाने सांगितलं बसायला. मला अजून 28 पूजा बुवा करायची आहे आणि सगळ्यांच्या ठिकाणी पोचायला पाहिजे. नाही पोचलं तर ते बरोबर होणार नाही. म्हणून जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि निश्चित हे दोन्ही आमचे बुवा आपलं चांगलं मनोरंजन करतायत, त्याच्यामध्ये व्यत्यय पडणार नाही. मात्र आमदार म्हणून आपण सगळ्यांनी जो मला आशीर्वाद दिला आहे, त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक आमदार म्हणून इथे उपस्थित राहायची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि या विभागातील निश्चितपणाने कामं भरपूर आहेत, समस्या अनेक आहेत, ते सोडवण्यासाठी अशा कार्यक्रमातून बोलणं ते संयुक्तिक होणार नाही. मात्र एवढं निश्चित आहे की शासनाची जी काही योजना असेल, शासनाच्या माध्यमातून जे काही मिळणारे लाभ असतील, हे लाभ आपण लोकांनी मिळून एकत्र येऊन करणं गरजेचं आहे, घेणं गरजेचं आहे. कोणाच्या तरी विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं हक्क आहे तो आपण मिळवण्याची तयारी करूया. आणि मला वाटतं आपण लोक एकत्र असतील तर कुठलीही अडचण असेल ते दूर करण्यासाठी निश्चितपणाने माझ्याकडे जे काही अधिकार प्राप्त आहेत त्याचा निश्चित उपयोग करून आपल्या सगळ्यांना जे एक चांगलं सुखकर जीवन जगण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जी काही करता येईल ती मी निश्चितपणे करेन. आपला फार वेळ न घेता एक गोष्ट आणखी निश्चित मला वाटतं आमचे पारकर बुवा या ठिकाणी आहेत, त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मला याच्यावरून जाता आलं नाही. आजच त्यांचा मी सत्कार करतो. आणि कारण निश्चित त्या ठिकाणी मला जायला पाहिजे होतं, कारण कोकणामधला माणूस आणि सगळ्या बुवा लोकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता आणि मला देखील निमंत्रण दिलं होतं. परंतु या विभागातील लोकांचं निमंत्रण कार्यक्रम डावलून जाता आलं नाही. असो, पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि हा कार्यक्रम चांगला अतिशय चांगल्या पद्धतीने जे आमचे कार्यकारी मंडळ किंवा रतनमाय वेलफेअर सोसायटीचे कार्यकर्ते करतात, परिश्रम घेतात, त्या सगळ्यांना देखील चांगला आरोग्य लाभो अशी सत्यनारायणाची प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. तसेच आपल्या विभागातील, आपल्या जोगेश्वरी विभागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखा 74चे शाखा प्रमुख श्री मंदार मोरे साहेब यांचा सत्कार आपल्या रतनमाय वेलफेअर सोसायटीचे हिशोब तपासणी संतोष नाचेकर करतील. बाळासाहेब आले नावाचं, उद्धव साहेबांचे ते खास. बाळासाहेब आले नावाचं.
जोरदार बाळासाहेबांसाठी या ठिकाणी टाळ्या वाजवा. तुमच्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक दोन्ही बुवांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खास या ठिकाणी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी त्यांच्यासाठी वाजवा. साहेब या ठिकाणी भक्ती संगीताचा कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा त्याचा आस्वाद घ्यावा अशी माझ्या वतीने आपल्याला विनंती करतो. अरे आज अभिमानानं सांगावं लागतं की आपण हे जे प्रत्येक सोसायटीमध्ये जो आनंद घेतोय, प्रत्येक सोसायटीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करतो, त्याचं सर्व श्रेय माझ्या पोलीस दलाला आणि माझ्या शूर जवानांना जात आहे, शूर जवानांना जात आहे. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या आहेत. धन्यवाद साहेब, तुझे लाख लाख आभार. सध्याची गाणी प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं.
बरी रीत काना तुझी नाही बरी रुतली माझी बांगडी 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 पितली माझी या ठिकाणी सन्माननीय सतीश सावंत विलवडे राजापूर विलवडे सतीश सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना उत्तम असं आरोग्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सन्माननीय प्रकाश लाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर साई बाबा मी शिर्डीला आई चालत येईन साई बाबा मी शिर्डीला आले पायाला ते भोळ
गाणे आहेत एकापेक्षा एक, बरोबर ना बुवा? कारण उद्या आपल्या सर्वांना माहिती आहे प्रजासत्ताक दिन, बरोबर ना? उद्या 26 जानेवारी आहे. कारण लोकशाही राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला लिहिली गेली आणि अंमलात आली तो प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, बरोबर? या ठिकाणी आमचे आडिवरेकर ओमकार आडिवरेकर बुवा आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. बुवानी अनेक गोष्टी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी सन्माननीय भजन सम्राट सतीश सावंत बुवा आले. जोरदार एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. बुवा धन्यवाद, मनापासून आभार. तुमची आठवण काढली आम्ही मगाशी दोन्ही बुवानी. सुरुवातीलाच आपली आठवण काढलेली आहे. लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी बुवाने मगाशी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. बुफे जेवणाचं पण बुवाने सांगितलं की पूर्वी वाढपी फिरायचे जेवायला वाढायला आणि माणूस एका जागेवर बसून जेवायचा. आज परिस्थिती बदलली नाही का बुवा? आज जेवणारा एका वाढणारा एका जागेवर आणि बिचारे सगळे फिरतात ताटा घेऊन. साहेब नमस्कार. या ठिकाणी सन्माननीय दत्तात्रय कारेकर, सन्माननीय भजनप्रेमी दत्तात्रय कारेकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी आम्हा दोघांना आलेलं आहे. लाख लाख धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या कारेकर साहेबांसाठी वाजवा. धन्यवाद. हो चालेल चालेल. तर या ठिकाणी बुवानी बऱ्यापैकी काय काय गोष्टी चांगल्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुवा मगाशी सांगितले की पारकर बुवांच्या गावी गेलो आणि पारकर बुवानी म्हणलं सांगितलं हा रस्ता मी केलाय, ही मोरी मी बांधली आहे, त्याच्यापुढे संडास मी बांधलाय आणि त्याच्यापुढे काय कुत्र्याची पोरा होती कुत्र्याची पोरा त्यांका आठवली बघलास. कारण का व का तुमका आठवली सांगा? कारण 2 पिल्ला झाली होती कुत्र्याक. एकाचं नाव होतं आपण आणि दुसऱ्याचं होतं सापन. एक दिवशी आजार झालो आणि सापन मेलं. मग आता त्या कुत्र्याचं दूध कोणी पियायचं? पेडणेकर बुवा सांगा बरोबर ना?
बुवा आमचे हुशार आहेत, खरंच सांगते. अनुकरण प्रत्येक गोष्टीचं करतात हा ते. आणि माझी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो, मी एखादी गोष्ट बुवांना सांगितली परफेक्ट डोक्यात ठेवणार. एकदा आम्ही म्हणजे बुवांच्या मित्राची आई वारली होती, मित्राची आई. तर बुवानी मला लगेच फोन केला, म्हणलं पारकर बुवा आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे, माझ्या मित्राची आई वारली आहे. म्हटलं ठीक आहे येतो. ताबडतोब गेलो. गेल्याबरोबर मला म्हणाले तुम्ही अनुभवी आहात. तेव्हा पहिलं म्हणालो तिथे जाऊन काय बोलायचंय हे तुम्ही म्हणालो बोलायचं, मला जमणार नाही. मग गेलो आम्ही, त्या मित्राला जवळ घेतलं आणि आता त्याची आई वारली म्हटल्यानंतर जवळ घेतलं. म्हटलं अरे मित्रा, अरे रे खूप वाईट झालं. अरे तुझी आई म्हणजे ग्रहलक्ष्मी होती. अरे तुझी आई ही तुझी आई नव्हती, ती माझी पण आई होती. अरे तुझी आई ही नुसती माझी आई नव्हती, तर साऱ्या गावाची आई होती. ह्या सगळा मी बोललोय, ह्या ऐकला नाही बुवानी. आणि म्हणालो अरे याच्यात काय साधी गोष्ट आहे, एवढा काय बोलायचा. अरे काय होणार. तर एक दिवशी 15-20 दिवसांनी एका मित्राची बायको वारली. हो, बायको वारल्याबरोबर म्हणाल आता पारकर बुवांका काही विचारूची गरज नाही, आणि डायरेक्ट एकटेच गेले. आणि मी जसा केलंय तसा तै गेले नाही म्हणतात. मित्राक जवळ घेतला नाही म्हणतात अरे रे खूप वाईट झालं. अरे तुझी बायको म्हणजे साधी नव्हती, लक्ष्मी होती. अरे तुझी बायको ही तुझीच बायको नव्हती, ती माझी पण बायको होती. अरे तुझी बायको म्हणजे अख्ख्या गावाची बायको होतोय. अहो दुःखात होतो, कोपऱ्यातलो धांडो वडला आणि पेडणेकर बुवाचो रामेटो कुठ्टच कुठला. कारण काय आला नेमका काही काय बोलो कवा या लक्षात येऊ कवा ना. कॉपी केला नाही पण प्रॉब्लेम झालो ना. हो पण हे काय तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की बुवा माझी काय गोष्टी ऐकतात. मागे दिव्याला ते राहतात, दिव्याला त्यांची सोसायटी आहे बुवा, बरोबर ना. त्या सोसायटीमध्ये एकदा चेअरमन पदासाठी उभे राहिले बुवा. उभे राहिले, मला फोन लावला बुवा, बोललो मी तुमच्या आशीर्वादाने चेअरमन पदासाठी उभा राहतोय. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही भजनी बुवा, तुम्हाला सगळे लोक ओळखतात, 100% म्हणालो तुम्ही निवडून येणार. नाही मका म्हणतात ह्या सगळा बरोबर आहे, पण म्हणालो ह्या का पक्षाचा चिन्ह नसतं ना, तर चिन्ह काय घेऊ माका विचारलं नाही. मी म्हटलं बुवा तुमका 100% जर निवडून यायचं असत तर एक काम करा, मी सांगते ता करा, तुम्ही कुत्र्याचं चिन्ह घ्या. कोणाचा? कुत्र्याचा चिन्ह घ्या. तसा केला नाही ना, कुत्र्याचा चिन्ह घेतलं आणि भरपूर मताने आमचे जनार्दन पेडणेकर बुवा निवडून आले. याचा कारण का, त्याच्या अगोदर 5-5 वर्षे जे चेअरमन झाले होते त्यांनी धड काय काम केलेलं नाही. तेव्हा लोक कंटाळलेली, म्हणालो हेका नको तेका नको घाल कुत्र्या, एका नको तेका नको घाल कुत्र्याक. आणि कुत्र्याक मता पडली आणि कुत्रो निवडा निलो ना. हो म्हणजे कुत्र्याच्या चिन्हावर माझं जोडीवालो निवडा निलो. असं माझं हुशार माणूस आहे, देवा शपथ. काय काय गोष्टी माझ्या झटकन ऐकणार, मी काय सांगितलंय. पण बुवा मागाशी त्या घेणाऱ्याचा काय सांगलात तुम्ही. घेणारो असो लटपटता, मग तो असो लोळता पडता काय. पण बुवा तुमका प्रामाणिकपणे सांगते, जो घेणारो ना ते तो नादच करू नको बुवा, देवा शपथ. तो पहिल्यांदा खरा काय सांगणार नाही बघा, त्याका किती प्रयत्न करा, पण 2 पॅक मारला 100% सगळा खाचत ते सांगणार, बरोबर ना. 100%. आणि घेण्यासारखे गुणच बुवा. लक्ष दिला, आम्ही आयुष्यात प्यालो नाही, बुवा प्याले नाही, पण पिणारो वाईट मी मुळीच म्हणणार नाही. फक्त दारू ते का पिता नाही, बरोबर ना. हा मग संपलो विषय. पण बघा तो पिणारो किती पियालो ना, चुकवान सुद्धा रस्त्याच्या मध्ये पडता काय माका सांगा बरं. काय बी करणार पण तो रस्त्याच्या साईडला जाणार, गटाराकडे, बरोबर, किंवा खांबो बिंबो लाटचो धरणार, रस्त्याच्या मध्ये पडणार नाही कधी चुकवान. त्याच्या अंगावर कधी कुत्रो गेलेलो माका सांगा. तो लटपटत चाललो, कुत्रो त्याच्या अंगावर जाता काय बघा, जाणार नाही. कारण कुत्रो घाबरतात चुकवान माझ्यावर पडलो तर. त्याच्या घरात कधी चोरी झालेली माका सांगा, घेणाऱ्याच्या घरात चोरी झाली. अरे चोरी होणार कशी, रातभर बोलतच असता, तो सर्वच वाढला. हो असो जे घेणार होतो तुमका गंमत म्हणून सांगतोय.
तो रात्री 1-1:30 शिवाय घरात यायचोच नाही. बायको कंटाळली आणि एक दिवशी काय केलं, गडी लावून घेतला आणि 1:30 वाजता इलो आणि बाहेर टोकत हो दार उघड मी इलय. ती जागी होती पण म्हणली छे हा म्हणलं दार उघडणार नाही, तुमची नाटका म्हणून रोजची काय चालली आहेत, माका काय कामा नाही. म्हणलं नाही दार उघडणार तिकडे. म्हणलं कुत्र्याचा गोनपटा त्याच्यावर झोपा जावा. ह्यो पोचलेलो गडी म्हणता गो तुका शेवटचं सांगतोय दार उघडणार की नाही, जर नाही आता उघडलाच ना बोलो ती समोर बावडी आहे ना बावडी, डायरेक्ट जाऊन म्हणलो जीव देन. बोल जावा जावा खायचं जीव देवा जावा. ह्या गुलामान काय केला कसो कसो रापत रापत बावडे जवळ गेलो, एवढो धोंडो होतो तो उचलला आणि बावडेत टाकला. गातकन आवाज इल्याबरोबर हिना कडी उघडला आणि बावड्याकडे धावत सुटली. माझो बाबा तो असा काय केला, धावत गेली. तोपर्यंत गुलामान दडण होतो दरवाजाच्या पाठी. ती तिकडे धावत गेल्याबरोबर ह्यो आतमध्ये कसो कसो गेलो आणि आतना कडी लावून घेतला. ही बोमाटा बाहेर हो 1:30-1:45 झाले, लोक काय म्हणती आधी दार उघडा. तो म्हणता नाही नाही दार उघडणार नाही, बघा दार उघडा नाही तर मी पेडणेकर बुवांका बोलवीन. ती सांगता पेडणेकर बुवांका बोलवणार तर पारकर बुवांक बोलव, दार उघडणार नाही. तो सांगता बोलो बघा आता शेवटचा सांगते, तुम्ही दार नाही उघडत सरपंचांका हाक देव. बोललो कोणाक ते पेडणेकर बुवांक बोलवा, पारकर बुवांक बोलवा नाही तर सरपंचांक बोलवा. मी त्यांना विचारत ही 1:45 वाजता रात्री बाई गेली होती खय झाला. अबरूसाठी बिचारी गप बसली. लक्षात दिला व या घेण्यात का म्हणजे ते इतके हुशार असतात ना, देवा शपथ काय सांगू. आणि म्हणून बुवाने मगाशी मला दागिन्याबद्दल सांगला. अरे काय मी मगाशी सांगितलं तुम्हाला की श्रम करून आपण ते सगळं मिळवलेलं असतं, पण बुवा त्याच्याबद्दल काय नाही. अंगठी मगाशी मागलास मना तिला ते 1-2 दे, पण ती खड्याची अंगठी दाखवलाच नाही. एकदा अशी करून दाखवा लोकांना खड्याची, ती अशी वर तरी करा. होय खड्याची एक अंगठी आहे, खड्याची देवा शपथ. ती अंगठी आहे ना तिची लय मोठी गंमत आहे. विचारा भाई विचारा, या आता बघा लय गंमत आहे त्याची. अंगठी आहे 200 रुपयाची, पण तिच्यात खडो आणा तो 32,000चा. किती? हा अंगठी 200 रुपयाची पण खडो तो 32,000चा. बुवांका एक दिवस मी गपचूप विचारले, बुवा म्हटलं आता काय ह्यो खडो म्हटला 32,000चा भानगड काय. बोलो बुवा कोणाक सांगू नको. बोलो माका झालो मुतखडो. बुवा सांगतात माका मुतखडो झालो, ऑपरेशन केलंय 32,000 रुपये खर्च इलो तो खडो काढू. आता एवढ्या खर्चाचो खडो म्हणलं टाकून कसू दे हो, अंगठीत घातलाय. लक्षात दिला तो खडो आतो. ठीक आहे जास्त वेळ घेणार नाही, थोडीशी मजा मनोरंजन म्हणून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. एक खास पै महाराजांचं गाणं आहे पण अतिशय सुंदर आहे, राष्ट्रगीत. ते या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे राष्ट्र आमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावे. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे.
ठिकाणी मगाशी आमच्या पेडणेकर बुवांनी अतिशय सुंदर मुद्दा सांगितला की रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये त्याला 100% कशाची भीती नाही या कलियुगामध्ये, बरोबर. या ठिकाणी नामकृष्ण पांडळ यांच्याकडून या ठिकाणी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. कदाचित काय नाव चुकलं असलं तर सांगा मला, सॉरी. काय मांजरेकर, सॉरी, त्यांनी जरा चुकीचं सांगितलं, सॉरी. या ठिकाणी माझे मार्गदर्शक, तुमचंच ना नाव, या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय बाळकृष्ण मांजरेकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. खरोखर तुमचा आशीर्वाद या ठिकाणी असावा एवढीच अपेक्षा करतो. कारण मगाशी आमच्या पेडणेकर बुवांनी सांगितलं की रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये त्याला कशाची भीती नाही. कारण मरा म्हणता राम झाला, मरा म्हणता राम झाला आणि वाल्ल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. आणि त्यांनी काय केलं, शतकोटी रामायण लिहिलं. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने काय केलं बघा, 99,99,99,999 ग्रंथांचं स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ याच्यामध्ये समान वाटप केलं. आणि त्यानंतर काय झालं, प्रत्येकाच्या वाट्याला बघा 33,33,33,333 असे ग्रंथ प्रत्येकाच्या वाट्याला आले. आणि एक ग्रंथ शिल्लक राहिला, त्याचं नाव अनुष्ठान ग्रंथ. आणि त्या ग्रंथामध्ये 32 अक्षरं होती. आणि म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, तिघांच्याही स्वर्ग, मृत्यू, पाताळ यांना 10 अशी वाटप केलं. 10 राहिली 2 अक्षरं. ती 2 अक्षरं म्हणजे काय, तर रा आणि म, बरोबर ना. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की प्रभू रामचंद्राचं आज खरोखरच बुवाने मगाशी छान गाणं घेतलं. बुवा अतिशय सुंदर, मनापासून धन्यवाद देतो बुवा. कारण आज घेणं गरजेचंच होतं, तुम्ही घेतलात. मी काय डबल घेऊ की नको असं वाटलंय मला, तरी पण थोडक्यात म्हणते, जास्त नाही घेणार. कारण 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्र आज अयोध्येमध्ये पवित्र अशा ठिकाणी ते विराजमान झालेले आहेत, नाही का. तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य आहे. आणि आज काल 22 तारीखला परवा 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, पहिला वर्धापन दिन, बरोबर ना. आणि म्हणून हर घर में है एक ही नाम, हर घर में है एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. हा हो चालेल ना, जेवण येऊ, जाऊ जेवण. मी राहिले उपाशी, तुम्ही तरी जेव्हा काही प्रॉब्लेम. हा सागर नाही आलाय. गजर आहे. मुळीच नव्हते रे काना माझ्या मना, मुळीच नव्हते रे काना माझ्या मना,
तुझ्यासाठी 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 आले वना काना तुझ्यासाठी आले वना काना तुझ्यासाठी आले वना आज घे मानवरूपी देह लाभला कर तू साधना 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 मानवरूपी कलियुगी 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 नको रे पुन्हा कली फेरा नको रे पुन्हा देवा कली फेरा नको रे पुन्हा मानवरूपी देह लाभला कर तू साधना माईक बंद कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा देवा कली फेरा नको रे पुन्हा देवा कली फेरा नको रे मानवाची नीतिमत्ता गेली वाया मानवाची नीतिमत्ता गेली वाया नाही दिसत मुले मुले आया बाया नाही मानवाची नीतिमत्ता गेली वाया नाही दिसत मुले मुली आया बाया नाही दिसत मुले मुली आया बघा माणसाची नीतिमत्ता किती बदलली आहे लक्षात घ्या आज 3-4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार व्हायला लागले आहेत बरोबर ना म्हणजे मानव धर्म किती आज नाशाला कारणीभूत झालाय माईक बंद झालेला आहे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या हरकत नाही माणसाची नीतिमत्ता बदलली आहे कारण आज बघा अक्षय शिंदे नावाच्या नराधमाने आज बघा त्या शाळेतल्या 3री-4थीतल्या मुलींवर अत्याचार केला आणि म्हणून त्याचं इन्काउंटर केलं तर त्या ठिकाणी काय लोक म्हणतात की त्याचं इन्काउंटर झालंच कसं अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला बरोबर ना कारण त्याने काय मोठं पराक्रम केलं होतं जे कृत्य केलं ते चुकीचं केलं त्याचं प्रायश्चित्त त्याला मिळालंय त्याच्यात वाईट वाटून घेण्याचा संबंध नाही का आणि म्हणून सांगतो बघा मानवाची नीतिमत्ता गेली वाया नाही दिसत मुले मुली आया बाया या ठिकाणी अजय डुबळे राजापूर कशळी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा सन्माननीय अजय डुबळे यांना लाख लाख धन्यवाद देतो या ठिकाणी युवा सेनेचे धडाड या ठिकाणी सन्माननीय आमचे पाहुणे संदेश जटार साहेब आलेले आहेत जोरदार टाळ्या एकदा त्यांच्यासाठी वाजवा त्याचप्रमाणे माझा भाचा या ठिकाणी आशिष केसरकर आलेला आहे जोरदार टाळ्या वाजवा धन्यवाद अत्याचार वाढले अत्याचार वाढला भूतानाया अधर्माने कळस गाठलाया अधर्माने कळस गाठलाया अत्याचार वाढले
कलियुगामध्ये खोट्याला बळ आलंय. चांगलं असेल ना ते लोकांपर्यंत पोहोचत नाही लवकर. बघा एखाद्याने चांगलं काहीतरी एखाद्या मुलाने कबड्डीमध्ये किंवा क्रिकेटमध्ये चांगलं काम केलंय त्याची वाहवा नाही, पण वाईटाला दुने बळ आलाय. बरोबर ना. जेव्हा खोटा घरात ना नुसता खळ्यात जाता तोपर्यंत आपला खरा ज्यावेळी घरात ना खळ्यात उतरता तेव्हा खोटा गावभर फिरवून नेलेला असता. बरोबर ना. हे कलियुग आहे. आणि म्हणून खोट्याचं बळ वाढलेलं आहे. म्हणून सांगतोय खोट्याचं बळ बघा वाढलं या, खऱ्याला पाया खाली काढलं या, खऱ्याला पाया खाली, खऱ्याला पाया खाली. बघा काय आहे कलीची किमया, नाती गोती सारी गेली आज वाया, नाती गोती सारी गेली आज. बघा काय आहे कलीची किमया, नाती गोती सारी गेली आज वाया, नाती पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा, पैशासाठी आज जगात घडतो गुन्हा. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे गुन्हा. बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी जन्म घ्या बरोबर. बालपणी तुम्ही जर मुलांवर संस्कार करायचे असतील, माझ्या माता भगिनींना हात जोडून सांगतो, जर मुलांवर संस्कार करायचे असतील तर जोपर्यंत त्यांना काही कळत नाही तेव्हापासून सुरू करा. बरोबर ना. बालपणी त्यांच्यावर संस्कार धर्माचे असतील, चांगल्या गाथा, ज्ञानेश्वरी आहे, बरोबर ना, गणेश पुराण आहे, भागवत पुराण आहे, हे सगळं लहानपणापासून त्यांना वाचायला द्या. खरंच सांगतो मुलगा जीवनामध्ये एवढं पराक्रमी घडेल की त्याला तोड नसणार, पण बालपणी त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे. बरोबर ना. आणि म्हणून सांगतो ऐका, नंतर काय उपयोग नाही. जिजामातेने जे संस्कार केले छत्रपतींवर आणि म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ऐका. आणि म्हणून सांगतो ऐका, बालपणी संस्कार धर्म आणि गाथा, कलियुगी जन्म घ्या जिजामाता, कलियुगी धर्म घ्या. हिंदू धर्माची हाती घ्या पताका, ओम नामे विश्वतारी या जगाला, ओम नामे विश्वतारी या जगाला. हिंदू धर्माची हाती घ्या पताका, ओम नामे विश्वतारी या जगाला, ओम नामे विश्व. ओम नावामध्ये एवढी शक्ती आहे की त्या ओमचा शोध आज अमेरिका, जपान सारखे देश लावतायत की नेमकी ओम मध्ये ताकद काय आहे याचा शोध अमेरिका, जपान लावायला लागलेत. बघा. आणि आपल्याला अजून कळलं नाही. ज्ञानेश्वरी किती लोकांनी वाचली हो? आज 70-60 वर्षे झालेल्या लोकांनी पण ज्ञानेश्वरी वाचलेली नाही. ही शोकांतिक आहे. धर्म कसा काय टिकायचा आपला, बरोबर ना. आणि म्हणून माझ्या सर्व स्त्रियांना, माझ्या तरुण मुलींना, विशेषतः माझ्या सर्व तरुण मुलींना माझी विनंती आहे की तुम्ही धर्म जपला पाहिजे. हिंदू धर्माची शिकवण आहे. हिंदू धर्माची तोड जगात कोणत्याही धर्माला नाही. आणि म्हणून प्रत्येक मुलीने आपल्या कपाळावर टिकली लावली पाहिजे. हिंदू धर्म आहे शाश्वत धर्म आहे.
प्रत्येक मुलीने कपाळावर टिकली लावली पाहिजे. खरं एखाद्या मुस्लिम मुलीला तुम्ही जबरदस्ती करावं टिकली लावायला, ती लावते काय बघा, म्हणजे ती आपला धर्म जपते, बरोबर ना. त्यामुळे प्रत्येक मुलीने टिकली लावली पाहिजे, आपला धर्म शाबूत राहायला पाहिजे, बरोबर ना. आणि म्हणून काही गोष्टी आहेत बालपणापासून त्याच्यावर संस्कार करणं काळाची गरज आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आता माईक केल्यामुळे आम्ही आठवत घेतोय. बालपणी संस्कार धर्म आणि गाता, कलियुगी जन्म घ्या जिजा माता, कलियुगी जन्म हिंदू धर्माची हाती घ्या पताका, ओम नामे विश्वतारी या जगाला, हा प्रकाश सांगे भजा तुम्ही ओ हरी भजना. आपल्याला या कलियुगामध्ये तारणा येणं फक्त हे नामस्मरण आहे, भजन आहे. तुम्ही जिथे कुठे असाल त्या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करा, मनापासून भगवंताची भक्ती करा. मग कोरोना येऊ दे नाही तर आणि काय येऊ दे, बरोबर ना. काही झालं तरी भगवंत आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही, एवढी भक्तीमध्ये सामर्थ्य ताकद आहे. आणि म्हणून सांगतो, हा प्रकाश सांगे भजा तुम्ही हो हरी भजना, हा प्रकाश सांगे भजा तुम्ही हो हरी भजना. कली फेरा कली फेरा कली फेरा नको रे पुन्हा, देवा देवा हा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. हा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. कृपया मंडळी आपल्या सर्वांना विनंती आहे, हातावरती परमेश्वराचं नामस्मरण टाळी वाजवून काढा. हा गजर तुमच्या उपयोगी पडेल, तुमच्या आयुष्याला कामी येईल. सगळ्यांनी बसल्या जागेवर टाळ्या वाजवा. विठोचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठोचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. हा डब्ल्यू हुई म्हणजे आम्ही, डब्ल्यू हुई म्हणजे आम्ही. हे डबल लॉल, हॉल म्हणजे सर्व, हे डबल लॉल, हॉल म्हणजे सर्व. जाऊया मिळून, जाऊया मिळून, जाऊया पंढरीला, जाऊया मिळून, जाऊया मिळून, जाऊया पंढरीला. हा निवृत्ती ज्ञानदेव, डॉक्टर मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव, कपाळ
नाव म्हणजे आता